Yes, we are live. We are live. We are live. हाय, हॅलो, नमस्कार, रामराम मंडळी. झी डॉकीच्या या खास इंस्टाग्राम लाईव्हमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. माझं नाव वैभव आहे आणि आज आपण हर्षद आणि आपली रसिका सुनीलची आहे की आपल्या शॉर्ट आणि स्वीट चित्रपटात दोघांची आपल्याला जोडी बघायला मिळणार आहे. त्या दोघांसोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. तेव्हा तुमचे जे प्रश्न असतील ते तुम्ही नक्की पाठवा. आपल्याला रसिकाची रिक्वेस्ट आलेली आहे, आपण तिला ॲड करूया आणि लगेच गप्पांना सुरुवात. मंडळी, तोपर्यंत तुम्ही कमेंट्समध्ये रसिकासाठी आणि हर्षदसाठीचे तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की पाठवू शकता. आम्हाला तुमचे प्रश्न नक्की पाठवा. दोघांसाठीचे सिनेमाविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते पाठवा. झी टॉकीज वरती सध्या काय पाहताय, काय पाहायला आवडेल ते देखील आम्हाला नक्की तुम्ही इथे पाठवू शकता. लोंढे योगेश म्हणतात नवीन चित्रपट टाकत जा. नक्कीच नवीन चित्रपट देखील येत आहेत लवकरच झी टॉकीज वरती अनेक. त्यासोबतच जुने जे चित्रपट आहेत ते तर त्यांची मेजवानी नेहमीच तुम्हाला झी टॉकीज वरती मिळत असते. त्यासोबत नवीन देखील चित्रपट येतील आणि काही जुने चित्रपट नव्याने देखील येतात. जसे दादा कोंडकेंचे आपण ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट काही दिवसांपूर्वी कलर मध्ये पाहिले, तसा जुना खजिना देखील नवीन रूपात येणार आहे. हाय हाय हाय, हॅलो. फायनली म्हटलं ऍड करतोय. येस 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 येस, फायनली कनेक्ट झालोय आपण. हो ते काय आहे ना फायनली की इंस्टाग्राम लाईव्ह म्हटलं की थोडं ते सुरुवातीला होतच टेक्निकल इश्यू आल्याशिवाय ते होतच 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 नाही. आपण हर्षदची वाट बघतोय. हर्षदला समजवलंस तर तोपर्यंत तू रिक्वेस्ट कशी पाठवायची ते. येस येस येस, त्याला सांगितलं तर आहे. आता बघूया. त्याची रिक्वेस्ट आली की आपण लगेच येतोय पोरगा. सुरुवात करू. येस येस येस. येस. तर त्याची तर अजून मला रिक्वेस्ट दिसत नाहीये. पण तुला कसं वाटतंय ओव्हरऑल, म्हणजे आता पुन्हा एकदा झी मराठीवरती तू होती सुरुवातीला, तर झी टॉकीज वरती सिनेमा येणार आहे. मजा अरे धमाल वाटते. शॉर्ट अँड म्हणजे स्वीट काय, एक्साइटेड आहेस? फारच 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 भारी वाटतंय. कारण हा. ऑब्व्हियसली झीची तर खूपच चांगलं नातं आहे आणि खरं सांगायचं तर म्हणजे माझ्या करिअर बाबतीत मी कृतज्ञ असलं पाहिजे तर ते झीलाच असलं पाहिजे. त्याच्यामुळे झीशी येस. असोसिएटेड काहीही असलं तरी मी प्रचंड खुश असते. आणि आता चित्रपटाच्या निमित्ताने समोर येते त्यामुळे तर आणखीनच जास्त अभिमान आहे आणि मज्जा येते मला ओव्हरऑलच. आणि ही फिल्म पण आमची ज्यांनी ज्यांनी आता पाहिली असेल किंवा पाहिली नसेल आणि जे झी टॉकीजवर पहिल्यांदाच पाहणार आहेत, अतिशय गोड आणि गोंडस असा चित्रपट आहे. कलाकार पण सगळे उत्तम आहेत अर्थातच, म्हणजे सोनालीताई म्हणा किंवा इव्हन श्रीधर सर म्हणा, सगळे जण खूपच छान होते. सो आय एम व्हेरी एक्सायटेड की झी टॉकीजच्या प्रेक्षकांना कसा सिनेमा आवडतोय आणि त्यांची काय प्रतिक्रिया असणार आहे. येस. हर्षद जॉईन झालेला आहे, बट आय थिंक येस, हर्षद आलेला आहे. हाय. हाय हाय, हॅलो. नमस्कार. जमलं जमलं. मी येस. ऐकलं तू काय काय म्हणत तिचं होतीस म्हणणं ते. होतं. ऑफकोर्स. ऐकून घेत हा, जाऊया. ऐकलंस ना तू? हो, हो. म्हणजे ती बोलणार आहे याचा वेळेला अंदाज घेतला की बोलणारा माणूस आपल्याकडे आहे. आता काय टेन्शन नाही लाईव्हला. येस. बर. सो पहिल्यांदा आता काय तुमची ओळख करून देण्याची गरज नाहीच आहे. मराठी मालिका हाय. विश्वातला हँडसम हा आपला हर्षद गडकरी आहे. आणि अखिल भारतीय गर्लफ्रेंड संघटनेचे अध्यक्ष आहेत आपल्याकडे रसिका सुनील, अरे बापरे. ज्या या बाप. चित्रपटात देखील हे माझ्यासाठीच न्यूज आहे. गर्लफ्रेंड. येस. सो या चित्रपटात देखील त्या आहेत. गर्लफ्रेंडची भूमिका साकारतायत. पण एक मला वाटतं एक छान भूमिका आहे, गोड मुलीची भूमिका साकारते. पण त्यासोबतच हर्षदसाठी मी म्हणेन की पहिला सिनेमा आहे. हो हो. पहिला सिनेमा आहे आणि तो खूप स्पेशल असतो पहिला सिनेमा. मला आठवतंय झी वरती तुझं म्हटलं गेलं तर झी युवावरती एक तुझी मालिका होती पहिल्यांदा, अंजली नावाच्या अंजली मालिकेत तू काम केलं नावाचे होतंस. नाव. येस. आणि त्यासोबत पण वडिलांवरचं असं नातं, जो सोबतचं जे नातं होतं ते अरे थोडस हा. वा. इंटरेस्टिंग होतं. रिसर्च आणि येस. रिसर्च आणि मलाच आठवलं आता ते. येस येस येस. हा, आणि या चित्रपटात सुद्धा, या पहिल्या या चित्रपटात सुद्धा असंच काहीतरी होतंय की वडिलांसोबतचं नातं आणि या सगळ्यांवरती तू या चित्रपटात काम केलंस. मग पहिला चित्रपट तू नेमका का केलास, की म्हणजे एव्हरग्रीन सोनाली कुलकर्णी मॅडम आहेत त्यांच्यासोबत काम करायला मिळतंय म्हणून,
हा विषय आवडला म्हणून की हिरोईन म्हणून रसिका असेल आहे म्हणून? नाही ऍक्च्युली म्हणजे कास्टिंग हे खूप महत्वाचं रिझन होतं. ऍक्च्युली जेव्हा पहिल्या मिटिंगला येस. गेलो होतो माझ्या, तेव्हा मला त्यांनी गोष्ट सांगितली आणि त्याची रिक्वायरमेंटच होती की संजूचं जे कॅरेक्टर आहे त्यासाठी उंच एक 6 फूट वगैरे हाईट पाहिजे. मे बी बाकीचे नाही म्हणाले असतील. सो मी माझ्या मिटिंगला गेलो होतो आणि तेव्हा जेव्हा मी गोष्ट ऐकली आणि पहिलं तर गोष्ट आणि तोपर्यंत कास्टिंग झाली होती सगळी, म्हणजे हा, रसिका असेल, सोनाली मॅडम असतील, हा. श्रीधर असतील, ओंकार हम्म, असेल, ओंकार भोजने सुद्धा आहे यामध्ये, मित्राचा हो. रोल आहे त्याचा. तर ही कास्टिंग बघितली, मी म्हटलं अरे हे सगळे सॉलिड आहेत, सगळ्यांनी मस्त छान छान कामं केली आहेत याआधी आणि माझी पहिली फिल्म जर मला अशा टीम बरोबर करायला मिळणार असेल, त्यात अशी हम्म. गोष्ट की म्हणजे जो विषय बेसिकली या विषयासाठी पहिलं संवेदनशील टिक मार्क होतं. विषय. येस येस, मग कास्टिंगसाठी होतं आणि तिसरं होतं की ज्या पद्धतीने ही गोष्ट मांडली जाणार आहे. सो जेव्हा मी पहिली मीटिंग केली त्याच वेळी झालं होतं की मी फिल्म करतोय, कसं करतोय, कारण त्यावेळी मी एक सिरियल करत होतो हम्म, स्टार प्रवाहावर. तर असं होत होतं की आता त्यातून मी कसं मॅनेज करणार आहे माहित नाही, पण मी करणार आहे हे हम्म. माझं तिथेच ठरलं होतं आणि नशिबाने मला करता आलं. हे माझं नशीब. येस. पण असे संवेदनशील विषय मला वाटतं चित्रपटगृहासोबतच टीव्हीवरती जर कुठे प्रेक्षकांना पाहायला आवडतात तर ते झी टॉकीज वरती. झी येस. टॉकीज वरती नेहमीच प्रेक्षक अशा विषयांना खूप चांगला प्रतिसाद देतात. तो या 27 ऑक्टोबरला रविवारी दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता 6. आपली शॉर्ट अँड स्वीट फिल्म दिसणार आहे. रसिका, तुझी भूमिका त्याबद्दल काय सांगशील? आता सांगितलंच आहेस तुझा ना मूवी तू मधला अर्धी एखादा. गोष्ट. अखिल भारतीय काय हा, गर्लफ्रेंड पण संगत आता ती आहे. असं थोडस. येस. का करून टाकलंय मला. ऑब्विसली सो आहे म्हणजे गर्लफ्रेंड असते मी संजूची आणि जशी मी आहे साधारण थोडीशी टॉमबॉईश, थोडीशी मस्तीखोर अशा पद्धतीचं साधारण कॅरेक्टर होतं, त्यामुळे मला अशी फारशी ऍक्टिंग करावी लागली नाही ऑनेस्टली. आणि हर्षदला छळणं हा माझा त्या फिल्म नंतर किंवा त्या फिल्मच्या दरम्यान खूप जवळीक असा माझा जवळीचा विषय झाला होता खूपच. त्याच्यामुळे फारच नॅचरली जे काही हो झालं हो ते हो, झालं खूप फिल्ममध्ये. खूप नॅचरली. नाही, माझा पुढचा प्रश्न तोच होता की पहिल्यांदा हर्षदसोबत तू काम करतेस, बरोबर आहे? तर मग बरोबर. एकंदर अनुभव कसा होता? पहिला दिवस किंवा एखादा किस्सा दोघांमध्ये असं काहीतरी इंटरेस्टिंग घडलं असेल ना? त्याने त्याने तर डायरेक्टली छान बोल. कळतंय की बरंच काही बोल. काही घडलंय. किस्सा म्हणजे हा. झालं असं की मी तुला म्हटलं तसं की आमची मैत्रीच इतकी छान झाली डे वन पासनं. आणि ओके. तो पण ही इज अ व्हेरी ओपन आणि फ्लुइड आणि गोड पोरगा आहे तो. त्याच्यामुळे असे काही फार बंधन आहेत किंवा खूप फिल्टर्स आहेत आणि मग मैत्री व्हायला वेळच लागतोय बाबा त्या फिल्टर्सच्या पलीकडे जाऊन हा माणूस ओळखा हम्म. वगैरे असं काही करावं लागलं नाही मला हर्षद सोबत अजिबात. ही इज व्हेरी फ्री अँड व्हेरी नाईस. त्यामुळे मैत्री खूप चांगली झाली असल्यामुळे उलट आम्हाला जेव्हा रोमॅन्टिक सीन करायला लागायचे तेव्हा आमचं की चला हो. ना आता किती वेळ हक करून ठेवायचंय याला वगैरे असं एक जे काही होतं ना त्यात जास्त गंमत होती ऍक्च्युली. ती एक्सपिरियन्स कलाकार यालाच म्हणतात. आईस ब्रेक जे असतं ना, एक नवीन ज्याची पहिली येस. फिल्म आहे त्याला कसं समजून घेणं आणि त्याला कम्फर्टेबल करणं. सी, म्हणून म्हटलं होतं कास्टिंग इज द सेकंड टॉप सेकंड रिझन की मला ही फिल्म करायची. सी सी. असे तुझं काय होतं? तुझंही सेम की थोडं असं वेगळं काही रसिका नाही सोबतचं म्हणजे मी काम ऍक्च्युली करण्याचं? थोडासा नर्वस होतो सुरुवातीला. कारण हा, कॉलेजचे सीन्स असतील हे सगळे थोडेसे नंतर झाले होते आय हा. गेस. पण थोडं प्रेशर पण होतं. माझ्यावर पहिलं प्रेशर होतं सुरुवातीला, पण जसं मी आता म्हणालो की सगळी टीमच एवढी छान होती, म्हणजे नॉट इव्हन फक्त आर्टिस्ट, बाकीचे जे कॅमेऱ्याच्या मागची जी टीम होती त्यांनी एवढं हम्म. कम्फर्टेबल करून घेतलं. असं वाटलंच नाही मला की मी काय म्हणू, आपण एक पहिली फिल्म आहे त्याचं बर्डन आहे. सुरुवातीला ते होतं, रिडिंग झाल्या काही, थोडं त्या हो. कॅरेक्टरच्या बाबतीत चर्चा झाली, त्यावेळी पण मी थोडा होतो. इव्हन सेटवर पण सोनाली मॅडम होत्या, त्यांना फक्त म्हणजे त्यांचा मी फॅन आहे, त्यांची कामं म्हणजे खूपच दर्जेदार आहेत. सो त्यांच्याबरोबर काम करणं, कसं काम करत असतील, काय पद्धत असेल, हे आपण ऍक्च्युली थोडं ओव्हर थिंक करतो ना. आणि नंतर जेव्हा ते एक सुरू होतं काम, असं होतं की अच्छा ओके, सॉर्टेड आहे, जास्त काही ताण नाहीये. आणि प्लस फिल्म ज्या पद्धतीने मांडली आहे, एक हसत खेळत, जरी विषय सामाजिक असंच असला खेळतो. तरी पण त्याची मांडणी जी आहे त्यामध्ये ह्युमर आहे, त्यामध्ये विनोद आहेत आणि हा सिरियस सब्जेक्ट ज्याला त्यांनी हात घातलाय, तर ती जी येस. पद्धत होती, ती मांडणी होती, त्यामुळे सेटवरचं वातावरण पण खूप कमाल होतं. आणि बाकी एक्सपिरियन्स आर्टिस्ट. आणि यासाठी कॉन्ट्रीब्युट करणारे पण दोन आणखी महत्वाचे व्यक्ती होते म्हणजे आमचे डिरेक्टर गणेश कदम आणि आमचे हो हो, येस. सिनेमॅटोग्राफर राहुल जाधव. हे अत्यंत कूल माणसं आहेत दोघेही. कूल कूल. त्यामुळे ते इतके चिल असायचे की त्यामुळे आम्ही पण शांत, चिल आणि मज्जेत छान शूट केलंय आम्ही. येस.
मग या रोलसाठी आता तू म्हणाला ज्याप्रमाणे की कॉलेजचे वगैरे सीन्स होते, सो कॉलेजमध्ये जाणार एका मुलाची भूमिका तू अजूनही कॉलेजमध्ये वाटतोस, म्हणजे काय तसं हे नाही, पण पण आता कमेंट्स मध्ये सुरू मला होतील ग्राउंड सगळे. रियालिटी माहित आहे. हा. तर मग असं त्यासाठी काही वेगळी प्रिपरेशन तू केली होतीस की होत गेलं नाही, म्हणजे रोलसाठी प्रिपरेशन स्पेशली? नाही, पण माझा पहिला प्रश्न होता हा की हा. काय वय आहे त्याचं, हा वाला म्हणजे म्हणजे खूपच होता डिफरन्स, जर नाही म्हटलं तरी 8-9 वर्ष आधी कॉलेज झालंय. पण येस, थोड्याशा गोष्टी आता ऑब्व्हियसली कॉलेजला गेलोय, कॉलेजचे मित्रमंडळी असेल किंवा आता पण आजूबाजूला हम्म. फ्रेंड सर्कलमध्ये असतात त्या एजची मुलं, ते ज्या पद्धतीने बॉडी लँग्वेज असते त्यांची, जसं एज वाढत जसं जसं आपण जरासा फॉर्म होतो बोलताना बॉडी लँग्वेज मधून, ते तसे Correct. नसतात. त्यांचं जरासं चालू असतं बोलताना, असं केलं तसं केलं. तर ह्या थोड्या गोष्टी डोक्यामध्ये होत्या, थोडा प्रयत्न केला आणण्याचा. आता बघू, सगळे बघतीलच आणि 27. त्या समोर समोर आई म्हणून सोनाली कुलकर्णी, त्यामुळे म्हणजे हो. कसं ना, म्हणजे काय आई पण यंगच अशी वाटतेय. हे पण झालं होतं बऱ्याच वेळा सेटवर हा. की अरे मला असं होतं की आईचा रोल कर माझ्या आई थांबा. कसं बोलू? पण अगेन ना, तेच झालं की इव्हन मे बी सोनाली कुलकर्णींचं पण हेच म्हणणं असेल, ते ज्या गोष्टीसाठी या फिल्मला हा म्हणाले असेल ना, ती कथा, ते कॅरेक्टर्स, ते प्रत्येक कॅरेक्टर म्हणजे येस. बाबांचं कॅरेक्टर तर युनिक आहेच, त्याबद्दल वादच नाही. त्यांच्या अवतीभोवती फिल्म फिरते त्या कॅरेक्टरच्या भोवती, वामनच्या. पण ऍट द सेम टाइम आईचं कॅरेक्टरही इतकं महत्वाचं होतं की त्यासाठी सोनाली मॅडम सारख्या ऍक्टरच हव्यात माझ्या मते, की त्यासाठी त्यांनी त्या बरोबर. रोलला हा म्हटलं असेल की तेवढं ते चॅलेंजिंग होतं. चॅलेंजिंग येट फनी आणि जरा हो हो. वेगळ्या पद्धतीचं कॅरेक्टर. हे आमच्या प्रोड्युसर येस. साहेबा आल्या आहेत, त्यांनी कमेंट केली आहे, हाय 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 हाय, हाय. कशी आहेस? नक्कीच. रसिका, मला तुला विचारायचंय की आता हा ओव्हरऑल सिनेमा आपल्याला माहितीये की एका संवेदनशील विषयावरती आहे, हलका फुलका विषय आहे. त्यासोबत या सिनेमामध्ये तुझ्यासाठी काय स्पेशल होतं? म्हणजे आता आपण जे बाकीचे ऍक्टर सुद्धा आहेत, मॅडम आहेत, सोनाली मॅडम आहेत, हम्म, श्रीधर सर आहेत, हम्म. यांच्यासोबतचं काम करण्याचा एक्सपिरियन्स काय होता, आणि या सिनेमामध्ये तुला भावलेली एखादी गोष्ट जी तुला शेअर करायला आवडेल? मला ना अनफॉर्च्युनेटली सोनाली ताई सोबत अगदी 1-2च सीन मिळालेत. आता हे मी खरं तर प्रमोशन पासून सतत हम्म. कंप्लेन करते की मला अगदीच 1-2 सीन वर्ष मिळालेत. पार्ट टू पण पार्ट टू झालं, मध्ये वर्ष आपण. तू हो हीच ना. कंप्लेंट करतेस. काय 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 वर्ष झालं तू हीच कंप्लेंट करतेस. हीच कंप्लेंट करते. बघा ना, मी म्हंटल पण आता आता म्हटलं, आता पायल मॅम आहे तिकडे, तर म्हटलं ताई प्लीज आता तू काहीतरी कर, एक आणखी फिल्म काढ येस. त्याच्यामध्ये, आम्हाला जास्त सीन पायल असतात. पण मॅडम पार्ट टू. हर्षद जसं म्हणाला तसं की इट्स इंटरेस्टिंग टू सी हाऊ दीज पीपल, वेटरन्स आपण जे म्हणतो, की जे मोठे ऍक्टर्स हम्म. आहेत ज्यांनी एवढे वर्ष काम केलेत, तर त्यांची प्रोसेस काय हम्म. असते, त्यांची पद्धत काय असते, ही जवळून बघणं ना कोणत्याही आमच्यासारख्या नवीन कलाकारांसाठी फार फार जास्त महत्वाची असते. त्यामुळे ते येस. खूप बघायला शिकायला मिळालं की हाऊ दे आर ऑन सेट अँड हाऊ दे बिहेव ऑन सेट. तर ते मला फार जास्त शिकवून गेलं या फिल्म मधनं, असं मला वाटतं. येस. हर्षद, सरांसोबत तुझे, श्रीधर सरांसोबत बरेचसे मला वाटतं सीन्स आहेत, आणि जो विषय महत्वाचा आहे तो तुम्ही दोघं जण जास्त अधोरेखित करताय असं मला वाटतं. सो त्यांच्यासोबतची केमिस्ट्री कशी झाली? म्हणजे मला रसिकापेक्षा हो. त्यांच्यासोबत तुझी केमिस्ट्री कशी जुळत गेली ते मला ऐकायला आवडेल. ऍक्च्युली आम्ही एकाच मेकअप रूम मध्ये वगैरे असायचो मेकअप करायला किंवा रेडी व्हायला. अच्छा. ते खूप चिलॅक्स आहेत. म्हणजे सुरुवातीला असं झालं होतं, मला बेसिकली जे दडपण होतं की डायलॉग्स असतील, त्या कॅरेक्टरसाठी ज्या पद्धतीच्या डायलॉग्स लिहिले होते, किंवा आपण काम करता करता काही ऍडिशन्स येतात, करेक्ट. त्या आपल्याला ते कॅरेक्टर म्हणून ओके वाटत असतात. संजू हे बोलू शकतो कदाचित यांना, पण हर्षद म्हणून किंवा ऐकायला ते कसं वाटेल, की त्या माणसाला ते कसं वाटेल, म्हणजे व्हॉट ही विल थिंक, ते ओके म्हणतील नाही म्हणतील, पण ते एवढे चिलॅक्स होते, ते एवढे मी म्हणेन की फोकस्ड होते टुवर्ड्स द रोल और टुवर्ड्स द स्टोरी. आणि त्यांचं असं की अरे काय नाही, म्हणजे मी त्यांच्याशी नाही बोलायचो, मी कदाचित गणेश सरांना बोलायचो की सर हे असं असं ऍड केलं तर चालेल का, किंवा रायटरला बोलायचो हे असं केलं तर चालेल का, स्वप्नील ज्याने लिहिली आहे फिल्म, तो म्हणायचं की आम्ही विचारतो ना त्यांना. आणि ते असे असायचे की अरे घे, चांगलं आहे, मी याच्यानंतर हे करेन. So त्यामुळे मला असं वाटतं पहिल्या दुसऱ्या दिवशीच आमची जे प्रॉपर फ्रेंडशिप होती. ऍक्च्युली फ्रेंडशिप झाली ती फोटोशूट्स आणि त्या दरम्यान, जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो ओके. होतो. ही इज व्हेरी चिल, असं म्हणू की अरे एकदम, आता ते लाईव्हला नाहीयेत, पण आता असते तर तुलाही कळलं असतं. आणि मला असं वाटतं ना, प्रत्येक कलाकाराची एक भूक असते की म्हणजे मी जे रोल्स आधी केले आहेत तशाच पद्धतीने मला न बघता काहीतरी मला वेगळं करायला वेगळं. मिळालं. मला असं वाटतं श्रीधर दादाला याच्यात ते वेगळं मिळालं, सापडलं, आणि त्यांनी ते खूप येस. प्रामाणिकपणे आणि खूप छान केलंय.
आणि हा जसं म्हणतो तसा चिलॅक्स म्हणजे ही वॉज ओपन टू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. ही वॉज अ स्टुडंट ऑन सेट. तर ते फारच छान होतं म्हणजे फॉर हिम ऑल्सो आणि फॉर अस ऑल्सो. जसं अर्षदची पहिली मूवी आहे, मला वाटतं श्रीधर सर पण पहिल्यांदा मराठीमध्ये अशा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. हिंदी आणि गुजरातीमध्ये सिनेमेत असतील किंवा आपण मालिकांमध्ये त्यांना बघितलंय आतापर्यंत वेगळ्या भूमिकांमध्ये, पण ही एक कम्प्लीट वेगळी भूमिका आहे. मग त्यासाठी पण मला वाटतं झी टॉकीज वरती नक्की शॉर्ट अँड स्वीट मूवी तुम्हाला बघावा लागेल. अच्छा, एक किस्सा मला फक्त हर्षद आठवतोय. म्हणजे काय झालं होतं, आपण जवळपास एका विभागात राहतो, तिथे एक हा फायर काय? ब्रिगेड आहे. हा, फायर ब्रिगेड आहे. ओके. तो भरपूर वर्षापूर्वीची गोष्ट आहे. असं बाजूने माझ्या एक असा माणूस उभा होता, एक 6 फूट वगैरे असा माणूस उभा होता. असं मी अमिताभ बच्चन यांना कधी बघितलं नाही ना, ते असं झालं मला वाटतं कोण आहे. तर नंतर ते हर्षद आहे असं झालं मला हा तिथे. काय? हा हा, तर असं झालं की हर्षद आहे म्हणून तेवढ्यात तू असं क्रॉस करून गेलास निघून. आणि तो सेलिब्रिटी बघितल्यावरती सुरुवातीला असं असतं ना की अरे कसं यार कसं बोलायचं, अरे असं झालं. असं काय नाही तर बोलायचं काय? प्रत्येकाच्या गोष्टी असतात ना काही काही. आता आपण सिनेमात कसं झालंय, उलट झालंय. उंचीवरूनच आहेत बऱ्याच गोष्टी. काही काहींच्या अशा बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी पण असतात ना रे, की म्हणजे आता तुलाही असं झालं असेल, कोणीतरी उंचीवरून कधी कधी काय बोललं असेल, किंवा एखादी दुसरी गोष्ट आपली असते जी एखादी कमी असते आपल्यामध्ये, किंवा गोष्ट कमी जास्त असते त्यावरून लोक हिणवतात किंवा मस्करी करतात, पण त्यावरून मग आपण त्यावर मात करतो. अशी एखादी गोष्ट तुमच्यासोबत झाली का कधी, की कोणी हिणवलंय कुठल्या गोष्टीवर आणि तुम्ही त्यावरती ओव्हरकम केलंय? कोणी हिणवलंय तुला कुठल्याही गोष्टीवर, म्हणजे उंचीच नाही म्हणता येईल, कुठलीही असेल आयुष्यात गोष्ट. जशी चित्रपटामध्ये उंचीवरून आहे तसं हम्म. वेगळी कुठली गोष्ट असू शकते. नाही म्हणजे मला असं आठवतं, म्हणजे हाईट असल्यामुळे म्हणजे सगळ्यात आधी तर मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी खूप असा लठ्ठ आणि असं होतं. नंतर फक्त हाईटच वाढली, शरीर तेवढंच राहिलं, त्यामुळे ते असं व्हायला लागलं. तर त्यावरून बरेच माझे सुरुवातीला प्रॉब्लेम व्हायचे या क्षेत्रात यायच्या आधी वगैरे, पण की खूपच बारीक आहे, खूपच बारीक आहे, खूप तर फक्त उंचीच दिसते, काय दिसत असेल तर फक्त हाईटच दिसते. पण येस त्याचं पण एवढं काही नाही. म्हणजे मे बी मी लक्ष नाही दिलं असेल त्या गोष्टींकडे. लक्ष दिलं तर मग उगाच आपल्याला त्रास होतो. सो त्यामुळे मला वाटतं इग्नोर करा. सक्सेसफुल असतो आता. अवे नाही, लक्ष जरी दिलं तरी ते ठेवून द्यायचं लिहून मग नंतर. क्या बात आहे. टीव्हीवरती बघा डायरेक्टली. येस. आणि रसिका, तुझ्या बाबतीत असं काही कधी? काय म्हणजे आता मला असं वाटतं सोशल मीडियामुळे आणि साधारण सेलिब्रिटी और व्हॉट एव्हर जे स्टेटस मिळालं आहे आम्हाला, त्याच्यामुळे मला असं वाटतं की हिणवणं ही गोष्ट आम्ही रोजच्या रोजच फेस रोज. करतो. ट्रोलिंग रोजच बघतो. त्याच्यामुळे खरं सांगायचं ना तर इतका स्वतःच्या मेंटल पीससाठी कानाडोळा करण्याची सवय झाली आहे सगळ्या गोष्टींकडे. त्यामुळे आय वुड रादर बी इन माय लेन. मीच स्वतःला क्रिटिसाइज करेन आणि मीच स्वतः माझ्यावर वर्क करेन. दॅट इज मोर बेटर कोणाचं ऐकण्यापेक्षा. अगं म्हणूनच मी केस क्या बात. वाढवल्या, तेव्हा डोळ्यावर येतात, दिसतच नाहीत मग काही गोष्टी. काहीच ओ. बघायच्या. नाही दिसतच नाहीत अगं. आता ना एक शॉर्ट आणि स्वीट गेम खेळूया आपण. अरे मला बापरे. पहिल्यांदा विचारायचं तुम्हाला की एखादी कशी मेमरी आहे का किंवा आठवण आहे का, फॅन सोबत असेल, फॅमिली सोबत असेल, की जी शॉर्ट होती पण बेस्ट होती लाईफ मधली, की जी तुम्ही कधीच विसरू शकत नाही किंवा त्यामुळे लाईफ चेंज झालं? मला असं वाटतं माझी पहिली कमाई आईच्या हातात देणं वा. वॉज माय शॉर्ट अँड स्वीट मुवमेंट. म्हणजे ती काही आम्ही फार अशी ग्लोरिफाय नाही केली किंवा आई मी आता तुझ्या पायाशी बसून देते असं मी काहीच नाही केलं. पण हा. इट वॉज लाईक सिम्पली की हा आई हे ठेवा तुझ्याकडे. तर ते तेव्हापासून आतापर्यंत रिच्युअल चालूच आहे. जे काही कमवलेलं आहे ते सगळं येऊन घरी आईपाशी मी देते. सो ती कंटिन्यूड आहे मुवमेंट शॉर्ट अँड पण स्वीट. ती एक प्राऊड मुवमेंट आपल्याला आतून वाटते ना, की आपण अरे आपण पहिली कमाई हा आईच्या हातात आणून दिली हा हा, किंवा म्हणजे आपण आई इन किंवा रेट्रोस्पेक्ट घरच्यांसाठी. वेन यू थिंक अबाउट इट की हा तेव्हा आपण सहज करून येस. गेलो पण ते आता हा. कंटिन्यूच आहे ती गोष्ट. त्यामुळे आय थिंक दॅट. अमेझिंग. हर्षद. नाही माझ्यासाठी तर शॉर्ट अँड स्वीट म्हणायला गेलं तर ही फिल्मच होती, जी खूपच शॉर्ट अँड स्वीट वा. मध्ये काय म्हणू आपण झाली. नाही तर माझ्यासाठी सगळं लॉंग वेटच आहे. म्हणजे खूप आधीपासून कामाच्या बाबतीत असेल, इतर कुठल्या बाबतीत असेल, पण या फिल्मच्या बाबतीत तसं नव्हतं झालं. म्हणजे मी जसं मगाशी ओके. म्हटलं की पहिली मीटिंग मला असं वाटलं की मला ही फिल्म करायची आहे. तिथून मी घरी गेलो. घरी जाऊन आईला पहिलं सांगितलं की मला अशी अशी फिल्म विचारली आहे. तर ती मला म्हणली होती की आधी पण विचारलं होत्या, तू कुठे करू शकतोस, तू तर मालिका करतोस, तुला कोणी विचारतच नाही फिल्म. आई ग. मी म्हटलं हो, पण मी ही करणार आहे, मला माहिती आहे, मी ही मॅनेज करणार काही करून. आणि तिथून विदिन अ वीक, म्हणजे विदिन अ वीक खूपच कमी टाइम आहे. मग फोनाफोनी असेल, प्रोड्युसरशी बोलणं असेल, चॅनलशी बोलणं असेल, हे सगळं करून मी डन म्हणणं. मला असं झालं होतं की आज जर सोमवारी मी मीटिंग केली, नेक्स्ट सोमवारी मी इन होतो आणि बाकीच्या गोष्टी बोलायला सुरुवात झाली होती की कुठल्या दिवशी लागणार आहे, काय लागणार आहे.
हीच एक फिल्म आहे जिचं नावही शॉर्ट अँड स्वीट, ती मेमरी माझ्यासाठी आहे जे खूप पटकन झालं. आणि इव्हन शूट Great. पण आम्ही 16 दिवसांमध्ये आपलं शूट संपून 16 ते 20 दिवसांमध्ये सगळं झालंही होतं. क्या बात आहे. अ, आता या चित्रपटात कसं आहे ना, गोड गोड माणसं आहेत खूप. म्हणजे तुझ्यासाठी रसिका आहे, सोनाली मॅडम आहेत, रसिकासाठी तू आहेस, मित्र आहेत तुझे बऱ्यापैकी. तर तुमच्या आयुष्यातला असा एक स्वीट माणूस आहे ना, की ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य किंवा जगणं गोड झालंय, असं कोणी एक व्यक्ती? तेव्हा नवरा सोडून कुठलंही दुसरं नाव घेतलं तर ते कॉन्ट्रोवर्शियल ठरेल. नवराच म्हणावं नाही का? नको आणि कॉन्टेंट, आहेच तो आपल्याला गोड तेवढा. कॉन्टेंट आहे. आणि आहेच कॉन्टेंट. तो तेवढा गोड. म्हणजे आमचं लॉंग डिस्टन्स जरी असलं तरी ही इज द येस. पर्सन हु आय रन टू एनी टाइम ऑफ द डे ऑर नाईट. त्यामुळे तो आहे माझ्यासाठी सगळ्यात जवळची आणि गोड व्यक्ती डेफिनेटली. तुझा तुझा तो एक रील पण बघितला होता की मी इंडियामध्येच असते. हो, ते सांगावं लागतं दर काही दिवसांनी सतत. मला सांगावं लागलं तिला गेल्या आठवड्यात. काय 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 मला सांगावं लागलं गेल्या आठवड्यात मी तिला कॉंग्रॅच्युलेशन केलं. अरे कॉंग्रॅच्युलेशन, अरे तो तिकडे आहे रे, मी इथे आहे. हो, ऍक्च्युली अॅनिव्हर्सरीच्या दिवशी राहील. येस. आणि तुझ्या आयुष्यातलं असं हर्षद कोणी? अं, माझे फ्रेंड्स आहेत बेसिकली, ते ह्या इंडस्ट्रीमध्ये नाहीयेत पण ते माझ्या बरोबर चौथी असेल, कोण एखादा एक जण दुसरी पासून आहे, एक जण चौथी पासून आहे. सो तेव्हापासूनचे त्याच लहानपणी एरियातले, तो जो फायर ब्रिगेड तू म्हणालास ना, त्या येस येस येस. आसपास त्या आसपास राहणारे मित्र अजूनही आहेत. तर ते असं म्हणेन मी की माझ्याबरोबर तेव्हापासून आहेत. म्हणजे टाइम नाही म्हणत आहे मी, मी कोणी नव्हतो, मी आता कोणी आहे, ते त्यांच्या कामामध्ये आहेत, त्यांच्या फॅमिलीज मध्ये आहेत. पण येस, आमची ती बॉन्डिंग, ती फ्रेंडशिप किंवा ते काय म्हणून, काय प्रश्न होता? कुठला पर्सन? गोड स्वीट म्हण. गोड व्यक्ती. ही काही गोड मंडळी आहेत माझ्या आयुष्यात, त्यामुळे मला असं वाटतं की मी ओके आहे. येस. आणि या फिल्म मध्ये सुद्धा मित्रांची धमाल पण अरे बघायला मिळणार आहे हा. फक्त बाप. म्हणजे सामाजिक संदेश आहेच, त्यासोबत जी धमाल आहे ती तर मजा येणार आहे. सो ठीक आहे, आपण थोडं डेंजर आहे शेवटाकडे या जाऊया. दोघांचं, ते दोघं तर वेगळेच आहेत. अरे बापरे, त्यांचे काही सीन्स जे बघितलेत अरे ना, बाप. धमाल, कमाल मजा येणार आहे. शेवटाकडे जाताना फक्त एवढंच सांगेन की प्रेक्षकांना एक शॉर्ट अँड स्वीट मध्ये सांगावं तुम्ही की 27 ऑक्टोबरला रविवारी आपली मूवी जी 12 वाजता दुपारी आणि संध्याकाळी 6 वाजता 2 वेळा पाहायला मिळणार आहे, ती त्यांनी का पाहावी? काही खास असं सेल्फ फिल्म मधलं तरी आम्हाला चालेल असं इष्ट एक थोडस. मला वाटतं छान रविवारचा दिवस आहे. दिवाळी पण लवकरच येते. हे दिवाळीची बघा, मी पण मागे दिवाळी पण येते. दिवाळीची खरेदी नवीन नवीन घेतल्या, हो. गोष्टी साफ बीफ करायला घरात. त्यामुळे छान तुम्ही सगळंच घर मस्त स्वच्छ करून सगळं छान आपल्या फॅमिली सोबत बसा. फॅमिली सोबत बसून बघण्यासारखी अशी गोड आणि गोंडस कमाल क्यूट फिल्म आहे. सगळ्यांचे उत्तम परफॉर्मन्सेस आहेत. आणि अर्थातच आम्ही जसं म्हणालो तसं की ज्या मित्रांबद्दल आम्ही आता फार बोललेलो नाही आहोत, तो म्हणजे आला मोठा शहाणा आणि त्याचं हँडलचं नाव आहे ते येस. आणि ओंकार. आणि ओंकार भोजने, या दोघांचा जो काही परफॉर्मन्स आहे, जी काही धमाल आहे, मला असं वाटतं तेवढंच बोललं नाही होतं. मला असं वाटतं मी या नोटवर सांगेन की ती धमाल बघायला पण तुम्ही हा चित्रपट नक्की बघा रविवारी. येस. हर्षद. मोस्टली सगळे असं म्हणतात की मराठीमध्ये विषय खूप महत्वाचे असतात, सिनेमांमध्ये खूप वेगळे विषय असतात. ती गोष्ट तर आहेच, पण एक गोष्ट मला नक्की सांगायला आवडेल की जेव्हा ही फिल्म रिलीज झाली होती 3 नोव्हेंबरला, ज्यांनी ज्यांनी हा सिनेमा पाहिलाय थिएटरमध्ये, त्या प्रत्येकाला ती फिल्म आवडली. हो. ज्यांनी ज्यांनी पाहिली त्यांनी. सो मला असं वाटतं की ज्यांना ती पाहता नाही आली, ज्यांच्याकडून तेव्हा ती मिस झाली, तर 27 तारखेला जेव्हा टीव्हीवरती लागणार आहे तो सिनेमा, तेव्हा तुम्ही तो प्लीज बघा. कारण तेव्हा नंतर मला बरीच जण विचारत होती वर्षभर की अरे ओटीटीवर कधी येणार आहे किंवा ओटीटीवर येणार आहे का, की मला बघायचं आहे. तर ही ती संधी आहे. त्यात जसं रसिका म्हणाली रविवार आहे, तर साफसफाई वगैरे त्या 2 तास, छोटीशी फिल्म आहे, शॉर्ट अँड स्वीट आहे, 2-2.5 तासासाठी थांबवा आणि फिल्म बघा. विषय खूप छान आहे आणि तुम्हाला ती आवडेल, कारण ज्यांनी ज्यांनी पाहिली सिनेमागृहात त्यांना ती आवडली. हो. आणि आय होप तुम्हालाही आवडेल आणि तुम्ही आम्हाला सांगा कशी वाटली. एक दिवाळीची मला वाटतं या वर्षीची गोड सुरुवात होणार आहे आपल्या हो. शॉर्ट अँड स्वीट मूवीने झी टॉकीज वरती. झी टॉकीजची अर्थात दिवाळी सुरू होणार आहे, प्रेक्षकांसाठी सुद्धा दिवाळी सुरू होणार आहे त्या शॉर्ट अँड स्वीट मूवीने. तेव्हा यश, थँक्यू सो मच, तुम्ही दोघं जण आज त्या आलात लाईव्ह मध्ये वेळात वेळ काढून. प्रेक्षकांना एक महत्वाची विनंती आहे, म्हणजे चित्रपट पहा, स्टोरीवर शेअर करा आणि आम्हाला नक्की टॅग करा. आम्ही तुमच्या स्टोरी सगळ्या रिशेअर करू. येस. सो थँक्यू सो मच सगळ्या प्रेक्षकांना, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला दोघांना सुद्धा. आणि भेटूया 27 ऑक्टोबरला दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता. येस. मी फायर ब्रिगेडच्या इथे येतो तुला भेटायला. Yes, done. हॅपी दिवाळी. बाय बाय. चलो, थँक्यू सो मच, बाय.
बाय बाय. बाय.